दरवर्षी आमच्याकडे मागी गणेश जयंतीला आम्ही गणपतीचं पूजन करतो. त्याचवेळी गणपतीची मूर्ती आली आहे असा आमचा कयास आहे आणि त्यामुळे दर मागी गणेश जयंतीला इथे पूजन होतं. ह्यावेळेला मी प्रथमच आमच्या ट्रॅफिक सरांना, आमच्या बॉसला पण आम्ही इथे बोलवलं आणि आज त्याचा खूप आनंद आहे की माझे सगळे जे अंमलदार आहेत किंवा माझा जो स्टाफ आहे ते सगळे सकाळपासून ह्या सजावटीला लागलेले आहेत आणि प्रत्येकजण इथे काम करतो आहे आणि हे गणेश जयंतीला जो काय आम्ही हा उत्सव छोटासा साजरा करतो आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाचा खारीचा वाटा आहे आणि त्यामुळे माझा हा उत्सव आज ज्या प्रमाणात दिसतो आहे तसा तो साजरा होतो आहे. खूप बरं वाटते की वर्षातला एक दिवस तरी आपला असावा. तो आपला म्हणण्यासाठी हे गणपतीचं मंदिर कदाचित असेल आमच्याकडे आणि आमचे सगळे जे स्टाफ आहे त्यांचे सगळे परिवार पूर्ण इथे आलेला आहे. सगळे एकत्र मिळून जेवत आहेत, खात आहेत. हळदी कुंकूचा समारंभ त्यावेळेला ठेवलेला आहे. काहीतरी हळदी कुंकवाचं वाण असतं ते त्यावेळेला आम्ही ते वाटलेलं आहे आणि प्रत्येकाला सांगणं हेच आहे की स्नेह ठेवा आणि सर्वांनी मिळून मिसळून राहा. हो, सगळ्या म्हणजे उत्साहच आमचा एवढा आहे की दरवर्षी सगळ्यांना माहिती आहे की मागी गणेश जयंतीला इथे पूजा असते आणि इथे सगळ्यांना बोलवलं जातं आणि आपला परिवार कुठे काम करतो हे सगळ्यांना याची उत्सुकता असते. लेडीज असू दे, जेंट्स असू दे, नवरा असू दे, बायको असू दे, प्रत्येकाला वाटतं की कामाच्या ठिकाणी त्याचा परिवार कसा आहे किंवा कामाच्या ठिकाणी सगळे एकत्र कसे आहेत. सगळेजण इथे स्पेशली ते बघायला पण येतात, एकमेकांची ओळख वाढवायला येतात आणि तो एक आपण क्षण असा त्यांना देतो की सगळे एकमेकांशी मिळा आणि सगळ्यांनी गप्पा मारा म्हणजे एकत्र राहा. नक्कीच सगळ्यांनी मला आज आशीर्वाद दिला आणि सगळ्यांनी म्हणजे माझं कौतुक पण केलं आहे, माझ्या लोकांचं पण कौतुक केलं आहे आणि सगळ्यांनी सांगितलं आहे की कीप इट अप, नेहमी असंच राहा.